दरवर्षी गणेशोत्सवाला वेगवेगळे ट्रेंड्स असतात मुळात, म्हणजे मूर्तींचे असतील, डिमांड्स असतात. साधारणपणे यंदाचा ट्रेंड कसा आहे, काही डिमांड्स तशा आहेत का? पर्यावरणपूरक गणपतींची किंवा शाडूच्या मातींच्या गणपतींची मागणी दरवर्षी साधारणपणे वाढते, पण कोकणातली वस्तुस्थिती काय आहे नेमकी? कोकणामध्ये शाडूमातीच्या गणपतीची मागणी वाढत आहे, पण गावागावातनं POPच्याच मूर्त्या जास्त घेतात, कारण का त्या उचलायला हलक्या असतात, तसंच त्या स्वस्तात देखील पडतात. आणि गावागावातील कारखानदारांना कामगार सापडत नाहीत किंवा त्यांना तितकेसे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे ते POPच्या मूर्त्या आणि मूर्तिकारसुद्धा आणि तिथली माणसंसुद्धा POPच्या मूर्त्यांना प्राधान्य देतात. बरं, यंदाचा या ट्रेंड कसा आहे, म्हणजे ओव्हरऑल मागणी, डिमांड, सप्लाय याची गणित कशी? यावर्षी POPवर बॅन होता, त्याच्यामुळे अनेक जणांचे कारखाने लेट चालू झाले. त्यामुळे काही ठिकाणी तुटवडा पडला आहे, म्हणजे आणि काही ठिकाणी लेट चालू झाले आहेत मूर्तिकारांच्या कामं असं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.